संघ आपण जर बघितला तर 2 वर्षामध्ये त्या संघामध्ये मुलं भरपूर असतात. त्यानंतर त्याचा संघ सोडून ते दुसऱ्या संघामध्ये दुसरा संघ तयार करतात. तर अशा गोष्टींसाठी आपण थोडासा या ठिकाणी एक थोडंसं निर्णय घेतला गेलाय. भरपूर संघामध्ये या गोष्टी होत होत्या. दरम्यान चेंडूला सुरुवात झाली. डाऊन द लेग पाहणं गरजेचं आहे. जाऊया प्रदीप यांच्याकडे. प्रदीप हा चेंडू पहिला चेंडू वाईट टाकलाय. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. टार्गेट जर आपण बघितलं तर 36 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा या पूर्ण करायच्या आहेत. तर ते पहिला चेंडू वाईट टाकला गेलाय. इथे आपण पाहतो या बॅट भरपूर दूरवरती गेलाय. चेंडू गेलेला नाहीये, बॅट भरपूर दूरवरती गेलाय. बघा ग्रिप जी पकड होती ती हातामधून निसटलेली आहे. ग्रिप निसटले ते म्हणजे बॅटर यश याची. आणि हा चेंडू आपण पाहतो डॉट. बघा बॅट हातामधून निसटले तिकडे अगदी पंचांच्या बाजूने ही बॅट येऊन पडली होती आणि बॅट्समनचे दोन्ही हात डोक्यावरती गेले होते. ते पाहतो आपण खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. सलगचा आपण पाहतोय दुसरा चेंडू हा डॉट इथे हाताला गेलाय. यानंतर ज्या बजरंग पाळणपाडा आणि कणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी असा मॅच आपण पाहणार आहोत. इथे आपण पाहतोय अपील झाली होती, मात्र अपील ही पंचांनी फेटाळून लावलेली आहे. लेगबाच्या सुरुवात एक धाव इथे मिळेल. एका धावाने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. बघा पुन्हा एकदा हे दृश्य आपण पाहतोय. बॅट हातामधून निसटली होती यशाच्या आणि बघा बॅट पडण्या अगोदर त्याचे दोन्ही हात डोक्यावरती गेले. पाहू शकता हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती. बघा पंच गेलेत, पंचांनी बॅट उचलून दिली. अगदी पंचांच्या जवळ ती बॅट जाऊन पडली होती. यावेळेस पादोपान इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे या फटक्या करता. तिकडे चांगले शतरक्षण झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आणि तिसरी धाव देखील इथे आता कंप्लीट झालेली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. बॉल टाकून झालेत 4. ऑन साईडला आपण पाहतोय एक टॉवरिंग शॉट केला गेलाय. शतरक्षक तिकडे जज करतोय, मात्र डोक्याच्या वरनं त्याच्या हा चेंडू निघून 6 धावांकरता एक बिग शॉट येतोय आपल्याला या यशच्या बॅट मधून. अरे मी पाण्याला जाते, रडू नको मला. अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. या षटकाराला धावसंख्या आता 11 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. इथे पाहतो आपण स्टॅमिंग झालाय. चेंडूने उंची घेतली, लांबी घेतलेली नाहीये. शतरक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. बॅकअप साठी एक शतरक्षक गेलाय. तोपर्यंत तो फील्ड करेल चेंडूला. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 13 यावरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. 13 धावा या पहिल्या षटकात धावफलकावरती लागलेल्या आहेत. जे नवीन संघ असेल, जे या वर्षामध्ये पहिल्यांदा खेळत असतील किंवा मग ज्यांना नियमामध्ये अपडेशन जे झालंय ते माहिती नसेल, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असेल. मी तर म्हणेन सर्वच संघांनी जो नियमाचा कागद आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा, तो तुम्ही उपलब्ध करून घ्यायचा आहे. त्यासाठी ग्रुपवरती किंवा मग ती माहिती तुम्हाला ग्रुपवरती पोचवली जाईल. तिकडनं तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता किंवा मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव, अध्यक्ष किंवा मग कमिटीचे मेंबर जे आहेत सदस्य, यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि नियमावलीचा कागद हे तुम्ही माहिती करून घेऊ शकता किंवा मागू शकता. ओर टू कमेंट्री बॉक्स. महेश भोईर येतोय.
दुसरं षटक हाताळण्याकरता. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकलाय महेश याने. इथे एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आपण पाहतोय 11 चेंडूचा खेळ द्यावी बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धावींची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये आता 22 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडे या संघाला. फुलटा चेंडू इथे फायदा उचलता आलेला नाहीये. पण पाहतोय की डॉट बॉल इथे येताना दिसतोय. डॉट बॉल थोडासा प्रेशर घेऊन येणार आहे तुमची बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. फुलटा चेंडू आहे यावेळेस पाहतोय फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. धावचित इथे फलंदाज बाद होतोय. लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको मला अरे मी पाण्याला जाते, रडू नको मला अरे मी पाण्याला जाते. प्रेमल निवाडा रेंज झालेला आहे. फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच वरती समाधान मानावं लागणार आहे. विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय कमबॅक इथे केलाय बाफाणे या संघाने. आपण पाहतोय धावसंख्या आता 15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले 4. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने आता फटका केला. सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले आणि रत्नाकर सावंत साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदुबे स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चालू असलेल्या मॅच जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा वर्सेस आई कानाई नाईकपाडा बी. फुल टॉस बॉल चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगला बॅकअप झालेला आहे. काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होईल. आत्ताच आमच्या व्यापी कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. बहुजन विकास आघाडीचे धडडीचे कार्यकर्ता सन्माननीय शरदजी बगली, भरतजी बगली तसेच रत्नाकर सावंत यांचे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेकरता त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि पाहतोय बहुजन विकास आघाडीच्या नावानं हा चषक आपण इथे पाहतोय आणि त्यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या विभागातील तिन्ही आमचे सन्माननीय मान्यवर नक्कीच दिग्गज मान्यवर आहेत. त्यांचं झालेलं आहे शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले आणि रत्नाकर सावंत साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. यावेळेस सुंदर फटकासला स्किप केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. ओव्हर पिच बॉल हाताळणी केलेले बॉलर साईनाथ याने
आणि त्या बॉलला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे चंदर. बॅक टू द पवेलियन कॉन. आहे गावदेवी स्पोर्ट्स कमन क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन विकास आघाडी. धन्यवाद डीजी. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबर स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आमचे दिग्गज मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले आणि रत्नाकर सावंत साहेबांचं नक्कीच या मान्यवर कक्षामध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस सुंदर फटका चेंडूला पाठवलेला आहे डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे पहिल्या षटकामध्ये साईनाथ याने तब्बल 16 धावा खर्च केलेल्या आहेत. मंगेश आणि जगदीश हे दोन बॅटर आहेत. जय बजरंग स्पोर्ट्स पाल्लापाडा या संघाचे त्यांच्या माध्यमातून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, कारण पहिले 2 विकेट लवकर बाद झालेले आहेत या संघाचे. चंदर बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झालेला आहे. 2 विकेट डाऊन झालेले आहेत आणि जगदीश आणि मंगेश या 2 बॅटरला आता मात्र संघाचं सूत्र हातामध्ये घ्यावं लागेल. संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. तर नवीन गोलंदाज अजित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल जगदीश खरपुडे. स्ट्रायकिंग एंडला असेल एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे या पाल्लापाडा संघाचा जगदीश खरपुडे ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अजित हा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली होती या बॉलरने. नो बॉलने सुरुवात करतो या षटकाची. अवंताच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय हा बॉलर. संघाची धावसंख्या 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलरला. फ्री हिट बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका शॉर्ट पूल केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला अद्यावत केलेला आहे बॅटरने. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 23 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. जगदीश करपुडे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे या संघाचा. त्याच्या माध्यमातून हा फटका अद्यावत त्याने केला होता डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला पाठवलेला आहे 6 धावांसाठी षटकार. अजित हा गोलंदाज. भरपूर धावा त्याने खर्च केल्या आहेत. एकाच बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलरला. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अजित हा बॉलर. चला चेंडू घ्या आपण. चेंडू परवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत अजित याने. एक यंग टॅलेंट यंगस्टर आहे या संघाचा. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाच्या माध्यमातून त्याला आता मात्र कमबॅक करावं लागेल. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंडने षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅट चेंज. चेंडू जाईल शॉर्ट फाईनलच्या दिशेने. फिल्डर होता त्या ठिकाणी, परंतु चेंडूने हुलकावणी दिली आहे. चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली गेलेली आहे 27 या अंकांवरती. धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये.
जगदीश आणि मंगेश आपल्या संघाकरता नक्कीच चांगले प्रयत्न ते करत आहेत. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फलंदाज होईल बाद मिस्टर जगदीश करपुडे. बॅक टू द पवेलियन, गॉन. जबरदस्त कॅच मात्र कॅरी केलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणखीन विकेट डाऊन झालेली आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा या संघाची जगदीश करपुडे हा बॅटर बाद झालेला आहे. जगदीशचा विचार केला त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालेला आहे. 10 धावांची त्याने खेळी केली. 10 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल. अजय भोवर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर कायम आहे. कमबॅक केलेला आहे बॉलर अजित याने. नक्की चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही धावा मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झालेत या षटकातील एकंदरीत 4. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. आमचे दिग्गज मान्यवर बहुजन विकास आघाडीचे मान्यवर कक्षेमध्ये दाखल झालेले आहेत या मॅचचा आनंद घेण्याकरता. यावेळेस हवेमध्ये चेंडू खाली बॉलर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे मंगेश. बॅक टू द पवेलियन, गॉन. इलाका अपना गूंजेगी अपनी आवाज. इलाका अपना गूंजेगी अपनी आवाज. सारे गलियों में गूंजेगी सिटी की आवाज. सीढ़ियों पे बैठे बच्चे नाम जपे. धन्यवाद. सर्वत्र चर्चा आहे नक्कीच या शेटीची. बहुजन विकास आघाडी जबरदस्त चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून. यावेळेस बॅट चेंज, चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅचेस फिल्डर होता त्या ठिकाणी त्याला हुलकावणी देत चेंडू निघून जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. हमको पहचानो जी चौक चौराहे पे अपना अंदाज. सारे गलियों में गूंजेगी सिटी की आवाज. सारे गलियों में गूंजेगी सिटी की आवाज. शिट्टी 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 हर जगह बाजेगी शिट्टी. धन्यवाद अदिशे, धन्यवाद. तर अमर बाबर आलेले आहेत. वेलकम अमर बाबर. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक खाते स्वागत असेल. संघाची धावसंख्या 32 अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेल्या दुसरं. धावसंख्या 32 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. तर नवीन गोलंदाज रोहित गांगुर्डा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिलाच बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 33 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलर सज्ज होईल. यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय रोहित हा बॉलर. एक नक्कीच यंगस्टर आहे या संघाचा. अनुभव मात्र कमी आहे परंतु गुणवत्ता भरपूर आहे त्याच्याकडे.
जबरदस्त क्षमता आहे, चांगली बॉलिंग करताना दिसतो या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली विकेट किपर, परंतु झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे. त्याच्या पायांवरती नक्कीच आपण जर पाहिलं तर क्रॅम्प आलेला आहे, त्यामुळेच हा झेल ड्रॉप झालेला आहे. तर रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने का पंच, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला चेक करायचं आहे. तिसरे पंच सज्ज असतील मॉनिटरवर. नो बॉल करता रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं, ते आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक. येस, इट इज अ फेअर बॉल असेल. ऑन फील्ड अंपायरचा कॉल देखील फेअर बॉल होता. तिसऱ्या पंचाने देखील ते निर्णय मान्य केलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल. संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार, मौका भी दिया और षटकार भी दिया. 6 धावा. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न करावे लागतील नाईकपडा या संघाला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू. या वेळेला कोणती चुकी होणार नाहीये. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल तो म्हणजे अजय. बॅक टू द पेव्हिलियन गॉन. आहे गावदेवी स्पोर्ट्स कमन, क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन विकास आघाडीच्या नावाचा. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 शानदार सोहळा आपण पाहत आहोत. आमचे दिग्गज मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता नक्कीच दाखल झालेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस सुंदर फटका, फ्लिक केला बॉलला, चेंडू जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आहे गावदेवी स्पोर्ट्स कमन, क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन धन्यवाद विकास डीजे, आघाडी. धन्यवाद. या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, त्यानंतर तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस नक्कीच या स्पर्धेकरता आदरणीय सन्माननीय शरददादा बगले, त्यानंतर भरतदादा बगले साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सर्व आयोजकांच्या वतीने अगदी नक्की जर पाहिलं भरपूर आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या या स्पर्धेकरता त्याबद्दल शरददादा बगले आणि भरतदादा बगले साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल कृष्णा. संघाची धावसंख्या 47 वर पोहोचली गेलेली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉल, बॉलला चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी हलकेसे मिडफील्ड, त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. यस, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी. हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. वेस्ट लाईनच्या वर, वेस्ट लाईनच्या खाली चेंडू डिलिव्हर झालेला आहे, आपण चेक करणार आहोत.
चला सत्कार फळ डिलिव्हरी असेल, तिसऱ्या माणसांच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे. या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 49 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार, कृष्णा. षटकातील दुसरा बॉल असेल, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा बॉल. यावेळेस लॉफ्टर ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका मिड विकेटला एक्झिक्यूट केलेला बॅटरने. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर कृष्णा याने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 55 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 55 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. डेंजर झोन मध्ये ही धावसंख्या आता मात्र पोहोचताना दिसत आहे. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. शैलेश आणि नितीन हे 2 बॅटर आहेत पालनापाडा संघाचे. त्यांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्डअप त्यांनी केलेली आहे आपल्या संघाकरता. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 56 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 56 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कृष्णा हा बॉलर, 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल या 3 बॉल मध्ये किती धावा तो खर्च करेल. स्लॉग ओव्हर षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. त्या ओव्हर मध्ये त्याने चांगली बॉलिंग करावी लागेल. यावेळेस जबरदस्त चेंडूची हाताळणी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं होतं. बॅटरच्या रेंज पासून चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि यशस्वीरित्या हा बॉल त्याने डॉट हाताळलेला आहे. चेंडू जाईल निर्धाव. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. कृष्णा हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामधून चेंडू निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 60 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. कृष्णा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेले आहेत या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. यावेळेस सुंदर फटका, शॉर्ट पूल केला बॉलला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 66 वर पोहोचली गेली आहे आणि 67 धावांचं लक्ष्य असेल. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला. हॅलो चेक. तर आपण पाहुण्यांचा आदर सत्कार इथे करतोय. आज आपण पाहतोय शरददादा बागली तसेच वरददादा बागली आज वेलात वेल कडून उपस्थित झालेले आहेत. तसेच रत्नाकरदादा सावंत देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आदर सत्कार करतोय. या स्पर्धेकरता आपण पाहतोय शरददादा बागली तसेच भरतदादा बागली यांच्याकडनं आपण पाहतोय जी 4 कॅश प्राइज आहेत. पहिल्या क्रमांकाचं, दुसऱ्या क्रमांकाचं, तिसऱ्या क्रमांकाचं, चौथ्या क्रमांकाचं हे आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं आहे. मोलाचं सहकार्य हे त्यांच्याकडून आपल्याला लाभलं गेलं आहे आणि त्यांचा आपण आदर सत्कार करणार आहोत. त्यानंतर रत्नाकर दादा यांचा देखील आदर सत्कार केला जाईल. आपण पाहतो बहुजन विघाडी आघाडी चषक 2026.
एक क्लिअर नाही दिसत ना त्याच्यामध्ये खाली खालीच घ्या आपण पाहतोय पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी चे धडाडीचे कार्यकर्ता चिंचोटी विभागातील, तर आपण त्यांचा आदर सत्कार करतो. चिंचोटी परिसर इवन जोडी आहे शरददादा आणि भरतदादा, त्यांचा आपण आदर सत्कार ते करतोय. पाहतोय अगोदर रत्नाकर दादांचा सत्कार हा केला जातोय. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहेत, सक्रिय कार्यकर्ता, आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. मायेची उबदाणारी शॉल या स्पर्धेची गोळा ठेवून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान इथे केला जातो. त्यानंतर शरददादा आणि यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. या विभागातील अगदी दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले, रत्नाकरजी सावंत साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जात आहे. पाहुण्यांचा मान सन्मान पाहुणचार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा करत आहोत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरीव आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये रत्नाकरजी सावंत साहेबांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना ऍडव्हान्स मध्ये आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, भरतदादा भगले साहेबांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये भरीव आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. ते आपल्यापासून नक्कीच रजा घेत आहेत. त्यांना अनेक कामे असतात, भरपूर या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्याच्या माध्यमातून लाभलं गेलेलं आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज त्याच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय सन्माननीय शरददादा भगले, त्यानंतर भरतदादा भगले आणि रत्नाकर सावंत साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच सर्व आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. चला मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक एंडला अजित असेल. हिराजी बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची एज हवेमध्ये, चेंडू कॅच मात्र टेकन आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे अजित. बॅक टू द पवेलियन, गॉन. आहे गावदेवी स्पोर्ट्स टमण, क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन विकास. धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केलेला आहे बॉलर हिराजी याने. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. त्याचा आत्मविश्वास थोडासा वाढला असेल. पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता प्राप्त झालेली आहे. अजित हा बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु बॅटची एज लागून चेंडू सरळ विसावला होता. शॉट थडब्यांना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्याच्या माध्यमातून जबरदस्त कॅच त्याने कॅरी केलेला आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाची. तर नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल मिस्टर विशाल. बॅक टू द पवेलियन, गॉन. आहे गाव
धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदुबे स्पोर्ट्स कामान आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 चे शानदार आयोजन आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकताच आगमन झालं होतं या विभागातील बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय शरददादा बगले, त्यानंतर भरतदादा बगले आणि रत्नाकर सावंत साहेबांचं नुकताच आगमन झालं होतं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज स्पॉन्सर झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा अवंतरच्या रूपाने एक धाव खर्च केलेली आहे आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद दिली जाईल. यावेळेस फ्रॉम मेलबी सापडलेला बॅटर जितेश बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त बॉलिंग करतो हिराजी. त्याच्या माध्यमातून फक्त एकच धाव त्याने या पालनापाडा संघाचा. हिराजी चौधरी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल तर नवीन बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. आई कानाई नाईकपाडा बी संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. अर्जुन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन हा बॅटर नव्यानेच इंटर झालेला आहे. डावखुरा त्याचा बॅटर असेल अर्जुन. हा बॅटर भरपूर धावांचा टार्गेट आहे, मोठा आव्हान आहे. 67 धावा या पूर्ण करायच्या आहेत, बनवायच्या आहेत तर नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटर अर्जुन आणि साईनाथ या दोन्ही बॅटरला. बॉलर सज्ज होईल हिराजी. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला अर्जुन असेल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद होईल मिस्टर अर्जुन. धन्यवाद डीजे. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा हिराजी याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक सिंगल धाव त्याने खर्च केलेले आहे आणि 4 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त बॉलर आहे या जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचा. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातंय. नक्कीच एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा मिस्टर हिराजी चौधरी. त्याच्या माध्यमातून 4 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 4 बॉलमध्ये त्याने 1 धाव खर्च केलेली आहे आणि 4 विकेट त्याला प्राप्त झालेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग आपण पाहत आहोत त्याच्या माध्यमातून. आता मात्र हॅट्रिक बॉल असेल तर नवीन बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. भीमा भोईर स्ट्रायकिंग एंडला असेल. भीमा भोईर स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार हिराजी चौधरी. हा प्रकार बॉल कटकाचा प्रयत्न परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेर. बॉलच्या ताळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे मिड ऑफला. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत या संघाचे 4 विकेट डाऊन झालेले आहेत. भरपूर अडचणीमध्ये सापडलेला आहे आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ. हा प्रकार बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये आणि निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा.
पहिला वॉर्निंग दिली होती या बॉलरला. आता मात्र दुसरा बाउन्सर टाने टाकलेला आहे. नो बॉलचा इशारा आणि या एकंदरीत 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. फ्री हिट बॉल. हिराजी तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई कानाई नाईकपाडा बी संघाची 8 धावा. जबरदस्त बॉलिंग केलेल्या हिराजी याने. संघाचा अनुभवी बॉलर आहे. त्याच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंगचा दर्जा आपण पाहिला. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल पालनापाडा संघाच्या माध्यमातून. चंदर सावर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. चंदर सावर षटकातील पहिला बॉल स्ट्राईक एंडला असेल. भीमा त्याच्याकरता हा बॉल. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. फिल्डर आहे त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु आउटफील्ड थोडासा फास्ट आहे. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजी. चंदर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलमध्ये त्याने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. आता मात्र ऑप्टमच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इथून चांगले प्रयत्न करावे लागतील भीमा आणि साईनाथ याला. दोन्ही बॅटरला नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. आव्हान भरपूर कठीण आहे. त्यांना आता मात्र चांगला प्रयत्न करावे लागेल. यावेळी चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर चित्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत. त्या बॅटरला आता मात्र आक्रमक रूप धारण करावे लागेल. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. धावांचा पाऊस पाडावा लागेल. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ऑन फील्ड अंपायरने. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. आपण पाहणार आहोत तो क्रीज पर्यंत पोहोचलेला आहे किंवा अपुरा राहिलेला आहे. चला चेक करा. तिसरे पंच सज्ज होतील. विकास जिवळवे त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. रनआउट करता हा रिव्ह्यू रेफर केलेला आहे ऑनफील्ड अंपायरने. जबरदस्त सर्व पंच आपण जर पाहिलं तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून फलंदाज बाद असेल. चांगली कामगिरी मागील 2 दिवसांपासून राहिलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा राहिला गेला. बॅटर होईल बाद. मिस्टर भीमा हा बॅटर बाद झालेला आहे. भरपूर विकेट डाऊन होत चाललेले आहेत नाईकपाडा बी संघाचे. तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा आलेला आहे. कृष्णा गांगोर्डा आलेला आहे. नॉस्टेकेटला असेल. चंदर तयार. षटकातील पुढील बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. कनेक्शन करावं लागेल. चेंडू पर्यंत जावं लागेल बॅटरला. चेंडूच्या रेंज मध्ये
येऊन फटके मारावे लागतील बॅटर साईनाथ याला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला त्याच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला फिल्डर होता. मिस्टेक झालेली आहे. धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चंदर तयार. यावेळेस सुंदर फटका. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. काय घडलेला आहे मैदानाच्या आतमध्ये भरपूर चुका होताना दिसत आहेत. यस स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. अतिशय जबरदस्त पंचगिरी आपण जर पाहिली या तिन्ही पंचाच्या माध्यमातून राहिलेली आहे. फ्रीड बॉल असेल. शानदार तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद रेजू. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 2 ओव्हर मध्ये जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल त्याची माहिती पोहोचवली जाईल आमच्या स्कोररच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 43 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपडा बी या संघाला. .50 सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रति षटकामागे या दोन्ही बॅटरला. पहिला बॉल डॉट आलेला आहे. मंगेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. त्याच्या माध्यमातून जबरदस्त सुरुवात राहिली गेली आहे. पहिल्याच बॉलवरती एक अँगल बनवण्याचा प्रयत्न तो करतोय आणि तो यशस्वी झालेला आहे. यावेळेस स्लाइस केला बॉलला. चेंडू जाईल डीप थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलच्या मागे प्रयत्न चांगले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता मात्र मोठे प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. भरपूर कमी पडताना दिसतोय आई कानाई स्पोर्ट्स नाईकपडा बी. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये स्वतः बॉलवरती बॉलर आला. सुंदर झेल त्याने कंप्लीट केलेला आहे. फलंदाज होईल बाद तो म्हणजे कृष्णा. बॅक टू द पवेलियन गॉन. आहे गावदेवी स्पोर्ट्सचा मन क्रिकेट टीमच्या पोरांनी भरवलाय चषक बहुजन विकास आघाडीच्या नावाचा. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहत आहोत. बहुजन विकास आघाडी चषकाच्या नावाने ही स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. आई गादुबे स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून मॅच मात्र चालू आहे. बॉलर सज्ज होईल मंगेश. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 27 वर पोहोचले गेलेले आहे. मंगेश हा बॉलर. 5वा बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. बॉलच्या तळणी वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॉलर आहे या संघाचा. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. जबरदस्त टर्न त्याच्याकडे आहे. चांगली क्षमता आहे. चांगला कौशल्य आहे या बॉलरकडे. आता मात्र आपल्याकडे प्रयत्न रिव्ह्यूची मागणी पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. यस तिसरे पंच आपण चेक करा.
बाउन्सरचा वापर केला होता बॉलरने. चेक करणार आहोत हाईट फॅक्टर. हाफ टकर बॉलची हाताळणी केली होते मंगेश याने. बॉलने उसळी भरपूर घेतले होते. आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय निर्णय येईल. यस, इट इज अ वाईड बॉल असेल. यानंतर होणारा सामना असेल वनोदय स्पोर्ट्स मांगरुणी पाडा त्यांच्या विपक्षामध्ये कृपादेवी बॉईज उमराळे. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. कृपादेवी बॉईज उमराळे आलेला आहे ना. दोन्ही संघांना आम्ही विनंती करणार आहोत आपले कर्णधार पाठवून द्या. षटक संपलेला तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे नाईकपाडा बी संघाची 29 धावा. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा ओव्हर बाकी असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर सूरज भोवर. हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाला. सूरज तयार. षटकातील पहिला बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. युनिव्हर्सल कॉलेज एंड कडून पहिलाच बॉल. लॉफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जास्त प्रयत्न काही होत नाहीये बॅटरच्या माध्यमातून. फक्त एकाच धावावरती समाधान त्यांनी मानलेलं आहे. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकला बॉल खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय सूरज भोवर. 2 चेंडू त्याने अगदी निर्णायक टाकलेले आहेत. त्यामध्ये एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सुंदर फटका. उंची जास्त घेतले बॉलने. लांबी कापलेलं नाहीये आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर मुकेश बॅक टू द पवेलियन गॉन. भरपूर विकेट डाऊन होत चाललेले आहेत. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाचे स्ट्रगल करताना दिसतोय या मॅच मध्ये. भरपूर खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. सूरज हा बॉलर 3 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एक धाव त्याने खर्च केलेली आहे. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज हवेमध्ये. चेंडू खाली. विकेट किपर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. जगदीशच्या माध्यमातून. यावेळेस बॅटर
चला टॉस आता आपण करणार आहोत. वनदेवी मांगरुणी पाडा त्यांच्या विपक्षामध्ये कृपादेवी बॉईज उमराळे. चला टॉस केला